विदिशा वैभव मोठे आणि जियान्स विजय भोईर या दोघांच्या माध्यमातून इथे आपण पाहतोय विकेट हॅट्रिक साठी 500 रुपयाचं बक्षीस असणार आहे. राज क्रीडा मंडळ कुळगावच्या गोलंदाजांसाठी ही सुवर्ण संधी आहे. नांदोली संघासाठी ओपनिंग पेअर मैदानावरती दाखल झाली. रवी आणि त्यांच्या जोडीने भूषण ही जोडी मैदानावरती आहे. गोलंदाजी ट्रॅकवरती सुदर्शन जाधव. चला सामन्याला आपण त्वरित सुरुवात करायची विनंती आहे. अतिरिक्त वेळ घेऊ नका. एक खेळाडू तुम्हाला थर्डमॅन क्षेत्रामध्ये पाहायला मिळेल. शॉर्ट थर्डमॅन, शॉर्ट फाईन लेग, पॉइंट, त्यानंतर कव्हर, एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतील. मिड ऑफ आणि एक खेळाडू तुम्हाला शॉर्ट स्क्वेअर लेग रिजन मध्ये पाहायला मिळेल. डीप मध्ये देखील तुम्हाला खेळाडू पाहायला मिळतील. लॉंग ऑफ आणि लॉंग ऑन. पहिलाच बॉल चांगला फटका आहे. लॉंग ऑफ रिजन मध्ये खेळाडू आहेत तेजस मेहर. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा इथे मात्र प्राप्त होतील. 2 धाव्यांच्या सहाय्याने धावफलक पुढे जाईल आणि खरं तर या डावाला सुरुवात झाली आहे. 2 धावा धावफलकावरती आहेत. सुदर्शन जाधव गोलंदाजी ट्रॅकवरती आहेत आणि क्षेत्ररक्षणामध्ये थोडेसे बदल आपल्याला पाहायला मिळतील. लॉंग ऑफ रिजन मध्ये असणारे तेजस मेहर आता तुम्हाला मिड ऑफ रिजन मध्ये पाहायला मिळतील. मिड ऑन रिजन मध्ये पाहायला मिळतील. भूषण यांनी 2 धावेने आपलं खातं खोललंय. सुदर्शन जाधव गोलंदाजी ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुढचा बॉल राईट आर्म राऊंड विकेट. आडव्या बॅटने प्रहार करण्याचा प्रयत्न आहे. बॅट आणि बॉलच्या मध्ये संपर्क होत नाहीये. डॉट बॉल सांगता होताना पाहायला मिळते. तेजस मेहर यांची रवानगी आता 38 सर्कलच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. मिड ऑन रिजन मध्ये अमित डांगरे यांना आपण पाहतोय शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये. ओ कमालीचा बॉल आहे. लेग कटर स्वरूपाचा बॉल होता. पडल्यानंतर अतिरिक्त कट झाला आणि त्यामुळे पंचांनी वाईट बॉल. ऑस्ट्रेलियाच्या खूप जास्ती बाहेर हा बॉल आहे. वाईट बॉलची घोषणा पंचाने केली. अवांतर धाव प्राप्त होईल. अवांतर धावेने धावफलक पुढे जाईल. 3 धावा धावफलकावरती आहेत. गोलंदाज सुदर्शन जाधव. पुढचा बॉल स्क्वेअर कटचा लाजवाब फटका बॅक फुटला गेले आणि तिथे कमालीचा फटका स्क्वेअर कटचा डीप बॅकवर्ड पॉइंट रिजन मध्ये. बॉल जाईल सीमारेषे पार. चौकार. चौकाराच्या मत्तीने धावफलक पुढे जाईल. 7 धावा धावफलकावरती आहेत. ऍक्शन रिप्ले आपल्या स्क्रीनवर तुम्हाला पाहायला मिळेल. ऑफ्टनच्या बाहेर शफल झाले होते त्यानंतर पुन्हा एकदा बॅकफुटलाच थांबले आणि बॅकफुट वरून खडे खडे हा फटका तुम्हाला पाहायला मिळेल. स्टँड अँड डिलिव्हर. चौकार खेचलाय. कमालीचा फटका. 7 विदाउट लॉस. पुढचा बॉल शफल लाईन मध्ये येऊन खेळण्याचा प्रयत्न आणि हा बॉल डॉट असेल. अगदी बॉलच्या लाईन मध्ये बॅटर होते. बिकॉज ऑफ दॅट इट्स फेअर डिलिव्हरी. तुम्ही शफल झाला. शफल लाईन मध्ये येऊन तुम्ही बॉल जर वेल लेफ्ट केला असेल तर तुमच्या डोक्यावरून बॉल गेलाय. तेच पंच सांगतात डेके. डॉट बॉल. कमालीचा फटका. हा व्हॉलीबॉल समोर टाकला होता. त्याला समोर खेळतायत आणि बॉल जाईल सीमारेषे पार. चौकार. हा व्हॉली त्यावरती ठोकला. आणखी एक चौकार. चौकाराच्या मत्तीने धावफलक पुढे जाईल. ऍक्शन रिप्ले आपल्या स्क्रीनवरती तुम्हाला पाहायला मिळेल. हा व्हॉलीबॉल होता. सरळ बॅटने प्रहार करण्याचा प्रयत्न फलंदाजाने केलाय. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये हा देखील बॉल सीमारेषे पार आणि आक्रमक सुरुवात इथे मात्र पाहायला मिळाली बॅटिंग करणाऱ्या टीमची. 11 धावा धावफलकावरती 11. चांगली फलंदाजी पाहायला मिळते भूषण यांच्या माध्यमातून. आक्रमक सुरुवात. 11 धावा धावफलकावरती 11 विदाउट लॉस. अकरा धावा धावफलकावरती आहेत. सुदर्शन जाधव गोलंदाजी ट्रॅकवरती. पुढचा बॉल हवेमध्ये बॉल. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली पोहोचतायत. फलंदाज बाद असतील. पंचांचा कुठलाही निर्णय आला नाही आतापर्यंत. इट्स कॅच आउट मे बी. आणि वेस्ट हाईटच्या वरती आहे का अंपायर रिव्ह्यू फॉर वेस्ट हाईट. नो बॉल चेक केलं जाईल. विदिशा वैभव मोठे आणि जियान्स विजय भोईर यांच्या माध्यमातून विकेट हॅट्रिक साठी 500 रुपयाचं बक्षीस इथे असणार आहे.
बॅट्समन अपराईट पोझिशन मध्ये होता, नो बॉल आहे, परंतु ऑन फील्ड डिसिजन, रनआउट. ओके, फलंदाज धावपात आहे, विकेट. तर अपराईट पोझिशन मध्ये बॅट्समन होता, एक पाय क्रीजच्या आतमध्ये, एक पाय क्रीजच्या समोर, फ्रंट फूट क्रीजच्या समोर होता आणि तिथे वेस्ट हाईटच्या वरती ज्यावेळेस बॅटचं आणि बॉलचं कनेक्शन झालं अपराईट पोझिशन मध्ये, त्यावेळेस जास्त वरती होता वेस्ट पासून आणि त्याचमुळे पंचाने हा नो बॉल घोषित केला आहे. इट्स नो बॉल आणि पुढचा बॉल फ्री हिट असेल. पुढचा बॉल, हा चांगला बॉल पाहायला मिळालाय. गोलंदाज सुदर्शन जाधव यांचा पहिला बॉल, माफ करा शेवटचा बॉल डॉट आलाय आणि षटक क्रमांक 1चा खेळ इथे पूर्ण होईल. धावफलकावरती धावा आहेत 12, 12 रन्स ऑन दी स्कोर कार्ड, 12 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक 1चा खेळ पूर्ण झाला. नो बॉलचा खूप जास्त इम्पॅक्ट पाहायला मिळाला नाही, रनआउट स्वरूपामध्ये विकेट देखील आली आहे. चांगली गोलंदाजी एकंदरीत पाहायला मिळाली आहे षटक क्रमांक 1 मध्ये सुदर्शन जाधव यांच्या माध्यमातून. चला, राज क्रीडा मंडळ कुळगाव संघ आपण खूप जास्त वेळ घेत आहे. अमित डांगरे आणि कंपनी थोडी घाई करा विनंती आहे. सिद्धार्थ गोलंदाजी ट्रॅक वरती दाखल झाले सेकंड ओव्हर साठी. 12 धावा धावफलकावरती, 12 लॉस ऑफ द 1 विकेट. पॉवर प्लेचं दुसरं षटक आपण पाहतोय प्रगती पथावरती असताना आपल्याला पाहायला मिळतंय. गोलंदाजी ट्रॅक वरती सिद्धार्थ. पहिला बॉल खूप कमालीचा, लेंथ वरती हा बॉल होता, पडल्यानंतर मात्र थोडासा खरं तर तिथे अतिरिक्त उसळी घेतोय. डॉट बॉल ची सांगता होताना पाहायला मिळते ऍक्शन रिप्ले आपल्या स्क्रीन वरती. राईट आर्म राऊंड द विकेट. लेंथ वरती हा बॉल आडव्या बॅटने प्रहार करण्याचा प्रयत्न केला, बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाही. डॉट बॉल. पुढचा बॉल, ज्यावेळेस देखील चांगला फटका आहे, बॉलला मात्र ड्राईव्ह केले. समोर काऊ फैजला क्षेत्ररक्षक आहेत, एका धावेची प्राप्ती होईल, एका धावेने धावफलक पुढे जाईल. 13 धावा धावफलकावरती, 13 लॉस ऑफ द 1 विकेट. षटक क्रमांक 2 मार्ग असते, 13 धावा धावफलकावरती. मामनोली संघ सध्या बॅटिंग करताना आपल्याला पाहायला मिळतोय आणि धावफलकावरती धावा आहेत 13. सिद्धार्थ गोलंदाजी ट्रॅक वरती आहेत. खूप जास्ती बातचीत मात्र सुरू आहे मैदानावरती. अमित डांगरे क्षेत्ररक्षणामध्ये बदलाव करतायत. सुदर्शन जाधव देखील गोलंदाजासोबत बातचीत करतायत. चला स्पीडअप करा ही विनंती आहे. 13 लॉस ऑफ द 1 विकेट. षटक क्रमांक 2चा खेळ मैदानावरती सुरू आहे. लेफ्ट राईट कॉम्बिनेशन विकेटवरती ऑस्ट्रेलियाच्या बाहेर ठेवण्याचा प्रयत्न, इथे मात्र वाईड बॉल पंचांनी कॉल केलाय. अवांतर धाव प्राप्त होईल, अवांतर धावेने धावफलक पुढे जाईल. 14 धावा धावफलकावरती, 14 लॉस ऑफ द 1 विकेट. षटक क्रमांक 2चा खेळ मैदानावरती सुरू आहे. सिद्धार्थ गोलंदाजी ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. राईट आर्म राऊंड द विकेट, हुक करतायत क्षेत्ररक्षक आहेत डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये. एका टप्प्यावरती बॉलला गॅदर केलं, फेकी देखील करतील. 2 धावेचा प्रयत्न झालाय आणि 2 धावा इथे मात्र प्राप्त होतील. फेकी करायची आवश्यकता नव्हती मे बी, आणि तिसरी धाव देखील प्राप्त होईल. 3 धाव्यांच्या सहाय्याने धावफलक पुढे जाईल. नाखुश आहेत, मला वाटतं बॉलवरती क्षेत्ररक्षक आले नाही त्यामुळं अमित डांगरे नाराज होते. झेलवरती क्षेत्ररक्षक आले नाहीत, अगदी समोर बॉल पडला होता तेच ते सांगतायत. 3 धावा तिथे प्राप्त झाल्यात. 3 धाव्यांच्या सहाय्याने धावफलक पुढे जाईल. 17 धावा धावफलकावरती, 17 लॉस ऑफ द 1 विकेट. सुदर्शन जाधव देखील नाराज आहेत. अमित डांगरे बॉलला गॅदर करू शकले नाहीत म्हणून ते नाराज आहेत. 17 धावा धावफलकावरती, 17 लॉस ऑफ द 1 विकेट. सिद्धार्थ गोलंदाजी ट्रॅक वरती आहेत. 17 धावा धावफलकावरती, 17 लॉस ऑफ द 1 विकेट. पुढचा बॉल, फुल लेनचा बॉल, फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक बॉलच्या दिशेने येत आहेत. 2 धावेचा प्रयत्न झालाय, रनआउटची ऑपॉर्च्युनिटी, परंतु 2 धावा पुन्हा एकदा प्राप्त होतील आणि 2 धाव्यांच्या सहाय्याने धावफलक पुढे जाईल.
चांगली बॅटिंग करतोय मैदानावरती आणि आतापर्यंत 19 धावा आपल्याला धावपलकावरती पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक 2चा खेळ मैदानावरती सुरू आहे. 19 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. यावेळेस मात्र वाईट बॉल, अवांतर धाव प्राप्त होईल. अवांतर धावेने धावपलक पुढे जाईल. 20 धावा धावपलकावरती, 20 लॉस ऑफ द 1 विकेट. ऍक्शन रिप्ले आपल्या स्क्रीनवरती वेल लेफ्ट केलं बॉलला. 20 धावा धावपलकावरती, 20 लॉस ऑफ द 1 विकेट. नवाज आणि रवी हे जोडी मैदानावरती आहे. पुढचा बॉल, बॅटचं लिडिंग एज लागले हवेमध्ये. बॉल गोलंदाज सुद्धा बॉलच्या खाली पोहोचतायत. आत्मनिर्भर ते बनतायत आणि चांगला सेल त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळालाय. कॉट अँड बोर्ड विकेट, फलंदाज बाद. कॉट अँड बोल्डच्या माध्यमातून ही मात्र विकेट आपल्याला पाहायला मिळते. ऍक्च्युली बोल्ड अँड कॉट पाहिजे होतं, परंतु क्रिकेटिंग लँग्वेज आहे कॉट अँड बोल्ड. कारण पहिल्यांदा तुम्ही बॉल टाकता, बोल्ड अँड कॉट खरं तर असं पाहिजे होतं, परंतु तसं नाहीये. कॉट अँड बोल्ड स्वरूपामध्ये विकेट येताना पाहायला मिळते. 20 धावा धावपलकावरती आहेत. प्रसाद राणे यांचं देखील मंचावरती आगमन झालंय. या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांचं देखील स्वागत आहे. 20 धावा धावपलकावरती 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. शेवटचा एक बॉल अद्याप शिल्लक आहे. स्टब्स आमच्या सोबत आता सध्याच्या घडीला स्कोर कार्ड लिहिताना पाहायला मिळत आहेत. वीस धावा धावपलकावरती 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. यावेळेस मात्र डाऊन दिले एक वाईट बॉल, आणखी एक अवांतर धाव प्राप्त होईल. अवांतर धावेने धावपलक पुढे जाईल. 21 धावा धावपलकावरती, 21 लॉस ऑफ द 2 विकेट. लॉस ऑफ द 2 विकेट. गोलंदाज सिद्धार्थ, पुढचा बॉल. बॅटच्या एजला बॉल लागलाय, तिथे एकच धाव प्राप्त होईल. एका धावेने धावपलक पुढे जाईल. 22 धावा धावपलकावरती, 22 लॉस ऑफ द 2 विकेट. 22 धावा धावपलकावरती 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. 11च्या धावगतीने पहिल्या 2 षटकांमध्ये 22 धावा आलेल्या आहेत. चला सामना थोडं स्पीडअप करायचं. राज क्रीडा मंडळ कुळगाव संघ अतिरिक्त वेळ मित्रांनो घेऊ नका. खूप जास्ती उशीर या ठिकाणी झालेला आहे. थोडी घाई करणं गरजेचं आहे. पूर्ण झाल्या 22 धावा धावपलकावरती. 11च्या धावगतीने पहिल्या 2 षटकांमध्ये धावा येताना आपण पाहिल्यात. तेजस मेहर गोलंदाजी ट्रॅकवरती दाखल झाले षटक क्रमांक 3 साठी. विकेट हॅट्रिक साठी विदिशा वैभव मुठे आणि जयांश विजय भोईर यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं बक्षीस असणारी सुवर्ण संधी आहे. परंतु सध्या स्पीडअप करणं गरजेचं आहे. कमालीचा बॉल स्लोवर वन होता, परंतु अगदी तिथे गाईडलाईनच्या बाहेर हा बॉल तुम्हाला जाताना पाहायला मिळाला. त्याच्यामुळे पंचांनी वाईट बॉल घोषित केला. अवांतर धाव इथे प्राप्त होईल. अवांतर धावेने धावपलक पुढे जाईल. पुढचा बॉल, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. हवेत बॉल, संधी होती कव्हर रिजन मध्ये. झेल टिप्लाय आणि इथे मात्र विकेट मिळवताना पाहायला मिळत आहे तेजस मेहर. अप्रतिम सुरुवात. पहिला बॉल वाईड, परंतु त्यानंतर पुढच्या बॉलवरती विकेट देखील आली आहे. फलंदाज बाद. प्रवीण विषय बाद झालेत. चला नवीन बॅटर आपण त्वरित मैदानावरती यायचंय. मेघनाथ मैदानावरती दाखल होते क्रमांक 5 वरती. 23 धावा धावपलकावरती 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. गोलंदाजी ट्रॅक वरती तेजस मेहर आपल्याला पाहायला मिळत आहेत. वरती 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये.
नयन बोराडे यांचं देखील आगमन झालंय, त्यांचं देखील स्पर्धेमध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. मयूर मेहर आणि अविनाशजी राणे या दोन्ही मान्यवरांच्या ठिकाणी आगमन झाले, त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. 23 धावा धावपलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. तेजस मेहर गोलंदाजी ट्रॅक वरती आहेत. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट आलेत तेजस मेहर. 23 लॉस ऑफ 3 विकेट. संधी होती, बॉल कॅरी झाला होता, अमित डांगरे यांच्याकडून चूक होती, झेल तिथे ड्रॉप झालाय. 23 लॉस ऑफ 3 विकेट. ऍक्शन रिप्ले आपल्या स्क्रीन वरती तुम्हाला पाहायला मिळेल. बॉल कॅरी झाला होता. इट्स ड्रॉप ऑपॉर्च्युनिटी. झेल ड्रॉप झालाय. 23 धावा धावपलकावरती आहेत. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते तेजस मेहर यांच्या माध्यमातून. पुढचा बॉल क्षेत्रामध्ये खूप फाईन बॉलला खेळतायत. हा बॉल जाईल सीमा रेषे पार. चौकार. आखूड टप्प्याचा बॉल होता, त्याला पनिश करतायत. मेघनाथ यांच्या बॅट मधून चौकार आलाय. ऍक्शन रिप्ले आपल्या स्क्रीन. धावपलक पुढे जाईल. 27 धावा धावपलकावरती. 27 रन्स ऑन द स्कोर कार्ड. 27 लॉस ऑफ 3 विकेट. एकनाथ यांच्या बॅट मधून एक चांगला चौकार आपण पाहिलाय. 27 लॉस ऑफ 3 विकेट. होत नाही. आणखी एक बॉल डॉट. तेजस मेहर पुनरागमन करतायत. यानंतर आणखी एका षटकाचा खेळ बाकी आहे. पुन्हा एकदा तेजस मेहर सज्ज आहेत. पुढचा बॉल फुल टॉस बॉल होता, चांगला फटका आपल्याला पाहायला मिळतोय. काऊ पेजला हा बॉल ट्रॅव्हल झालाय. तोपर्यंत एक धाव प्राप्त होईल. एका धावेने धावपलक पुढे जाईल. 28 धावा धावपलकावरती 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. 28 लॉस ऑफ 3 विकेट. अठ्ठावीस धावा धावपलकावरती आहेत 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. शेवटचा एक बॉल शिल्लक आहे. ज्यावेळेस मात्र लॉफ्ट केला हवेमध्ये बॉल. क्षेत्ररक्षक प्रयत्न करतायत, परंतु हा बॉल जाईल सीमारेषे पार. षटकार 6 धावा. 34 धावा धावपलकावरती. 3 षटकांचा खेळ संपलाय. तेजस मेहर यांचं षटक इथे पूर्ण झालंय. मेघनाथ यांनी कमालीचा फटका आपण पाहिलाय शेवटच्या बॉल वरती. ऍक्शन रिप्ले आपल्या स्क्रीन वरती. फुलर लेनचा बॉल ऑन साइडला पिकअप मध्ये. हा बॉल मात्र सीमारेषे पार जाताना पाहायला मिळाला. षटकाराच्या मत्तेने धावपलक पुढे जाईल. चौतीस धावा धावपलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 3 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. चला सामना थोडं स्पीडअप करायचा विनंती आहे. अतिरिक्त वेळ घेऊ नका, ही महत्वपूर्ण सूचना आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. कुणाल गोलंदाजी ट्रॅक वरती दाखल झालेत अंतिम षटकासाठी.
राईट ऑन द विकेट. शरीरावरती बॉल आदळलाय. पुन्हा एकदा एका धावेचा प्रयत्न इथे असणार आहे. डायरेक्ट हिट रिक्वायर्ड होती परंतु झाली नाही. लेग बाईच्या माध्यमातून एकेरी धाव पूर्ण होती. 35 धावा धावपलकावरती आहेत. 35 लॉस ऑफ द 3 विकेट. डावामधले 5 बॉल शिल्लक आहेत. चला नवीन बॅटर आपण त्वरित मैदानावरती यायचे विनंती आहे. मैदानावरती दाखल होत आहेत. हायट्रिक विकेट साठी मात्र 500 रुपयाचं बक्षीस असणार आहे. विदिशा वैभव मोठे आणि जियांश विजय भोईर या दोघांच्या माध्यमातून 500 रुपयाचं बक्षीस असणार आहे. इथे मात्र संधी गोलंदाज कुणाल यांच्याकडे 35 धावा धावपलकावरती 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 35 लॉस ऑफ द 4 विकेट. चला सामना स्पीडअप करायचा विनंती आहे. घेऊ नका. 35 धावा धावपलकावरती 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. सध्या आपला मुख्य मंच तुम्हाला आपल्या स्क्रीनवरती पाहायला मिळेल. कॉमेंट्री बॉक्स देखील आमचं तुम्हाला पाहायला मिळत आहे. आणि आज मात्र संपूर्ण आयोजन कमिटी या स्पर्धेचा मनमुराद आनंद या ठिकाणी घेताना पाहायला मिळत आहेत. सध्या आमचं कॉमेंट्री बॉक्स आपल्या स्क्रीनवरती तुम्हाला पाहायला मिळालंय. जाऊया सामन्याकडे पुन्हा एकदा. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज कुणाल सज्ज. चला स्पीडअप करा विनंती आहे. थोडीशी घाई करा. बॅटच्या आतल्या बॉल लागला. फायनल क्षेत्रामध्ये हा बॉल चाललाय. एक धाव तिथे प्राप्त होईल. एका धावेने धावपलक पुढे जाईल. 36 धावा धावपलकावरती आहेत 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. शेवटचे 3 बॉल अद्याप या पहिल्या डावामधले शिल्लक खेळाचं पूर्वार्ध मैदानावरती सुरू आहे. 36 धावा धावपलकावरती आहेत 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 36 लॉस ऑफ द 4 विकेट. 3 लिगल डिलिव्हरी रिमेनिंग इन दिस ओव्हर. शेवटचे 3 बॉल. 3 अधिकृत बॉल अद्याप शिल्लक आहेत. साठी मेघनाथ सज्ज होत आहेत. पुढचा बॉल खराब बॉल. धावून दिले एक वाईड. अवांतर धाव प्राप्त होईल. अवांतर धावेने धावपलक पुढे जाईल. 37 लॉस ऑफ द 4 विकेट. अजूनही 3 अधिकृत बॉल या षटकामधले शिल्लक आहेत. 3 लिगल डिलिव्हरी रिमेनिंग इन दिस ओव्हर. 3 बॉल अद्याप शिल्लक आहेत. पुढचा बॉल फुल्लर लेनचा बॉल होता. ऑफस्टंपच्या बाहेर खरं तर इम्पॅक्ट आहे आणि लेग बाईटच्या माध्यमातून ही धाव इथे पूर्ण होईल. एका धावेने धावपलक पुढे जाईल. 38 धावा धावपलकावरती 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 2 बॉलचा खेळ अद्याप शिल्लक या पहिल्या डावामध्ये. 38 लॉस ऑफ द 4 विकेट. 2 लिगल डिलिव्हरी रिमेनिंग इन दिस ओव्हर. चला शेवटचे 2 बॉल अद्याप शिल्लक आहे. एरंजाड आणि त्यांच्या विरोधामध्ये भाईजान 11 कुळगाव. दोन्ही संघांचे संघनायक आपण टॉस साठी या ठिकाणी उपस्थित राहायचे विनंती आहे. गोलंदाज पुणे सज्ज 38 लॉस ऑफ द 4 विकेट. ऑफस्टनच्या खूप जास्ती बाहेर हा बॉल. वाईड बॉलची इथे मात्र घोषणा पंचाने केली आहे. आणखी एक अवांतर धाव प्राप्त होईल. थोडंसं लांबलेलं षटक पाहायला मिळत आहे आणि धावफलक पुढे जाईल.
39 धावा धावफलकावरती 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. हा बॉल फुलटॉस होता, ऑन साइडला टर्न केलाय. क्षेत्ररक्षक आहे स्क्वेअर क्षेत्रामध्ये, मिस फिल्डिंग झाली. 2 धावा तर प्राप्त होतील. तिसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानावरती सुरू आहे आणि 3 धावा इथे मात्र प्राप्त होतील. 3 धाव्यांच्या साह्याने धावफलक पुढे जाईल. 42 धावा धावफलकावरती चौथ्या धावेचा प्रयत्न मैदानावरती सुरू होता आणि रनआउट स्वरूपामध्ये आता विकेट आली. मेघनाथ धाव बाद होत आहेत चौथ्या धावेच्या प्रयत्नामध्ये. नवीन बॅटर सदबोध मैदानावरती दाखल होत आहेत. अंतिम एक लिगल बॉल शेष आहे या पहिल्या डावामधला. चला टॉस साठी त्वरित यायचे. भाईजान 11 कुळगाव आणि त्यांच्या विरोधामध्ये जानमान एरंझाड, दोनही संघांचे संघनायक आपण टॉस साठी उपस्थित राहणं अनिवार्य. लॉफ्ट केलाय, हा व्हॉलीबॉल होता. क्षेत्ररक्षक आहेत बॉलच्या खाली. झेल टीपील शेवटच्या बॉलवरती विकेट आली. 42 ला 6, 43. 43 धाव्यांचे लक्ष असेल. 43 इज द टार्गेट. चला आपण टॉस संपन्न करणार आहोत. भाईजान 11 कुळगाव आणि जानमान एरंजाड, दोन्ही टीमचे संघनायक आपण टॉस साठी ते उपस्थित राहायचे विनंती आहे. आपण मैदानावरती पाठवा ही विनंती आहे. 43 इज द टार्गेट. 43 धाब्यांचं लक्ष या ठिकाणी असणार आहे. निर्धारित 4 षटकांमध्ये 43 धाबा या ठिकाणी मनवायच्यात. 43 इज द टार्गेट. सुदर्शन जाधव आणि सिद्धेश राऊत ही जोडी मैदानावरती पोहोचते. लक्ष इथे असेल 43 धाव्यांचं. 43 इज द टार्गेट. चला आपण सामन्याला सुरुवात करायची लगेच. मॅच ऑफिशियल्स मैदानावरती पोहोचतायत. 43 इज द टार्गेट.
सिद्धेश आणि सुदर्शन इंदुरी मैदानावरती आणि गोलंदाजी ट्रॅक वरती अक्षय. असेल नेक्स्ट डिलिव्हरी विल बी फ्रीट. अक्षय गोलंदाजी ट्रॅक वरती आहेत. स्लो रन टाकण्याचा प्रयत्न हातामधून बॉल निसटला आणि तिथे नो बॉल स्ट्रेट अवे पंचाने घोषित केलाय. अक्षय गोलंदाजी ट्रॅक वरती आहेत. पुढचा बॉल यावेळेस मात्र शॉर्ट स्क्वेअर लेग रिजन मध्ये हा बॉल गेलाय. बॅकअप साठी क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. एक धाव प्राप्त होईल. लेग बाईकच्या माध्यमातून एका धावेने धावफलक पुढे जाईल. 2 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक 1 चा खेळ मैदानावरती सुरू आहे. 43 इज द टार्गेट. 2 धावा धावफलकावरती आहेत. सिद्धेश राऊत आणि सुदर्शन जाधव ही जोडी मैदानावरती आहे. धावफलकावर धावा आहेत 2. गोलंदाजी ट्रॅक वरती अक्षय. पुढचा बॉल लॉफ्ट केलाय. कमालीचा फटका आहे सिद्धेश राऊत यांच्या बॅट मधून. बॉल जाईल सीमारेषे पार. लॉफ्टेड ऑफ ड्राईव्ह चौकार. गोलंदाज अक्षय गोलंदाजी ट्रॅक वरती. फुल लेनचा बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न आहे. एकच धाव तिथे प्राप्त होईल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. गोलंदाज स्वतः बॉलच्या दिशेने जात आहेत. 7 धावा धावफलकावरती. 7 विदाउट लॉस. चांगली सुरुवात केली आहे सुदर्शन जाधव आणि सिद्धेश राऊत या जोडीने. 43 इज द टार्गेट. 43 धाव्यांचं लक्ष आहे आणि लॉंग हँडल कसे वापरायचे हे माहिती आहे सुदर्शन जाधव यांना. परंतु सध्या मात्र स्टेडी स्टार्ट तुम्हाला पाहायला मिळते. गोलंदाजी ट्रॅक वरती अक्षय. लॉंग लिव्हरचा वापर मात्र खूप चांगल्या प्रकारे करण्याची क्षमता सुदर्शन जाधव यांच्याकडे आहे. अक्षय गोलंदाजी ट्रॅक वरती आहेत. पुढचा बॉल थेट बॉल यावेळेस पंचांनी घोषित केलाय. गोलंदाज अक्षय गोलंदाजी ट्रॅक वरती आहेत. मामनवली आणि त्यांच्या विरोधामध्ये राजखेडा मंडळ कुळगाव असा सामना तुम्हाला पाहायला मिळतोय. रणजी विशे साहेब देखील तुम्हाला खेळताना पाहायला मिळतील मामनवली संघामध्ये आणि प्रतिस्पर्धी संघामध्ये अमित डांगरे यांना आपण खेळताना पाहतोय. दोन्ही ज्येष्ठ खेळाडू आपण पाहतोय. 2 वेगवेगळ्या टीम मध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुढचा बॉल फुल लेनचा बॉल होता. लोअर फुलटा समोर दिशेने फोर्स केलाय. क्षेत्ररक्षक खूप वेगाने येत आहेत बॉलच्या दिशेने आणि इथे एकच धाव पूर्ण झाली. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. एका धावेने धावफलक पुढे जाईल. 8 धावा धावफलकावरती आहेत. 8 विदाउट लॉस. खूप चांगली सुरुवात पाहायला मिळाली आहे. सुदर्शन जाधव दुसऱ्या धावेच्या शोधामध्ये होते. बॉलवरती कदाचित लक्ष नव्हतं परंतु तिथे चांगलं कॉलिंग पाहायला मिळालंय सिद्धेश राऊत यांच्या माध्यमातून. 8 धावा धावफलकावरती. 43 इज द टार्गेट. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज आहेत. अक्षय गोलंदाजी ट्रॅक वरती आहेत. ज्यावेळेस देखील चांगला फटका आहे. मिड ऑन रिजन मध्ये बॉलला खेळतायत. एका धावेचा प्रयत्न. 1 धाव इथे प्राप्त होईल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. 9 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक 1 चा खेळ पूर्ण झालाय. 9 धावा धावफलकावरती आहेत. 18 बॉल 34 धाव्यांची आवश्यकता आहे. चला सामना थोडं स्पीडअप करायचंय मामनोली टीम आपल्याला देखील विनंती आहे. पुढील सामन्याचा टॉस देखील संपन्न झालेला आहे. एका बाजूने भाईजान 11 कुळगाव आणि त्यांच्या विरोधामध्ये जय हनुमान एरंजाड हा सेकंड राऊंडचा पुढचा सामना आपल्याला पाहायला मिळेल. त्यानंतर आणखी एक क्वालिफायरची मॅच देखील आपल्याला खेळवायची आहे. त्या अनुषंगानं मामनोली टीम आपण देखील सहकार्य करायचं आपल्या विनंती आहे. थोडीशी घाई करा. 18 बॉल आणि 34 धाव्यांची आवश्यकता आहे.
18 मध्ये 34 बनवायच्यात, विकेट मिळवावे लागतील मामनोली संघाला या सामन्यामध्ये. पुनरागमन जर करायचं असेल तर विकेट मिळवणं गरजेचं आहे. चला थोडीशी घाई करा, विनंती आहे. विशाल गोलंदाजी ट्रॅकवरती दाखल झाले सेकंड ओव्हर मध्ये. पाठीमागच्या सामन्यामध्ये या विशालने देखील प्रभावित केलं होतं, चांगली कामगिरी पाहायला मिळाली होती. आता 18 बॉल 34 धाब्यांची आवश्यकता आहे. 18 मध्ये खरं तर 34 डिपेंड करायच्यात, चांगली कामगिरी करावी लागेल विशालांना मैदानावरती. सिद्धेश राऊत इनफॉर्म बॅटर आहेत, त्यांच्या जोडीने सुदर्शन जाधव. दोघांकडे क्षमता आहे मोठे फटके खेळण्याची. गोलंदाज विशाल गोलंदाजी ट्रॅकवरती. पहिला बॉल ऑफस्टमच्या बाहेर टाकलाय. व्हाईट बॉल पंचांनी कॉल केला स्ट्रेट अवे. अँगल बॉल आणखी जास्त बाहेर गेलाय. 10 धावा धावपलकावरती, 10 विदाउट लॉस. डबल डिजिट मध्ये स्कोर कार्ड तुम्हाला पाहायला मिळेल. 10 विदाउट लॉस, 10 धावा धावपलकावरती. षटक क्रमांक 2 ला सुरुवात झाली आहे. पहिला बॉल वाईड आलाय. विशाल गोलंदाजी ट्रॅकवरती आहेत. 10 धावा धावपलकावरती. 43 इज द टार्गेट. 33 धावा अजूनही बनवायच्यात. 18 बॉल 33 धावांची आवश्यकता आहे. स्विच सीट, परंतु क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये, डीप पॉइंट रिजन मध्ये. एकच धाव तिथे प्राप्त होईल. फटका चांगला होता परंतु सरळ क्षेत्ररक्षकाला शोधलाय. एकच धाव प्राप्त होईल. एका धाव्याने धावपलक पुढे जाईल. 11 धावा धावपलकावरती. खुदा पहाड निकली चिडिया तसा प्रकार मात्र पाहायला मिळाला पाठीमागच्या बॉलवरती. फटका चांगला होता परंतु सरळ क्षेत्ररक्षकाला शोधलाय. एकच धाव प्राप्त होईल. एका धाव्याने धावपलक पुढे जाईल. 11 धावा धावपलकावरती. गोलंदाजी ट्रॅकवरती विशाल. तर बॅटिंगसाठी पुन्हा एकदा सुदर्शन जाधव सज्ज होत आहेत. 11 धावा धावपलकावरती. 11 विदाउट लॉस. पुढचा बॉल ऑफ स्टंपच्या खूप जास्ती बाहेर वेल लेफ्ट केलाय. वाईट बॉल पंचाने घोषित केलाय. अवांतर धाव इथे प्राप्त होईल. अवांतर धावेने धावपलक पुढे जाईल. 12 धावा धावपलकावरती आहेत. 12 रन्स. खरं तर मी म्हणेल लेंथ योग्य आहे विशाल यांची, परंतु लाईन चुकीची आहे आणि योग्य लाईन लवकर तुम्हाला शोधावी लागेल. असं म्हणतात ना की अकाउंटवरती जर बॅलन्स कमी असेल ना तर खर्च देखील तुम्हाला थोडासा व्यवस्थित करावा लागतो. इथे मात्र कमी धावा तुम्ही डिपेंड करतायत. गोलंदाजी चांगली करावी लागेल विशाल यांना. 12 धावा धावपलकावरती. 12 विदाउट लॉस. पुढचा बॉल मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. एज लागले आणि बॉल ट्रॅव्हल झाला डीप फाईन लेग क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक धावतायत. मोठी चेस. प्रयत्न जरूर करतायत. प्रयत्नांची पराकाष्ठा केली आहे परंतु बॉल जाईल डीप फाईन लेग सीमारेषच्या पलीकडे आणि यावेळेस मात्र चौकार आलाय. चौकाराच्या मदतीने धावपलक पुढे जाईल. 16 धावा धावपलकावरती आहेत. तकदीर हमेशा बहादुरों का साथ देता चित्र पाहायला मिळालं. बॅटचं लिडिंग एज लागलं होतं आणि त्यानंतर फाईन लेग क्षेत्रामध्ये हा बॉल ट्रॅव्हल होताना पाहायला मिळालाय. फॉर्च्यून ऑलवेज फेवर ब्रेव ते चित्र मात्र पाहायला मिळालंय. चौकाराच्या मदतीने धावपलक पुढे जाईल. धावपलकावरती धावा आहेत. 16 धावा 16 विदाउट लॉस. 16 धावा धावपलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. षटक क्रमांक 2 चा खेळ मैदानावरती सुरू आहे. 43 धाव्यांचा पाठलाग सुरू आहे आणि 16 धावा धावपलकावरती आहेत. गोलंदाज विशाल पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज होत आहेत. तर बॅटिंगसाठी पुन्हा एकदा सुदर्शन जाधव तयार आहेत. फुल टॉस बॉल होता. एक टप्पा घेतलाय आणि बॉल मात्र चाललाय काऊ फेजला. हा बॉल जाईल सीमा रेषेपार चौकार. फुल टॉस वरती फुल टॉल. एक टप्पा घेऊन बॉल सीमा रेषेपलीकडे चौकार. कमालीचा फटका आपण पाहिला ऍक्शन रिप्ले स्क्रीनवरती. लोअर फुल टॉस होता ऑप्शनच्या बाहेर. ऑन साइडला खेचला काऊ फेजला. एक टप्पा घेऊन बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार आला. चौकाराच्या मदतीने धावफलक पुढे जाईल. 20 धावा धावपलकावरती आहेत. 20 विदाउट लॉस. बॅक टू बॅक 2 कन्सिक्युटिव्ह इन अ रो बाउंड्री देताना पाहायला मिळाल्यात. सुदर्शन जाधव यांच्या बॅटमधून 20 धावा धावपलकावरती. 20 रन्स. गोलंदाज विशाल पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज होत आहेत. एका बाजूने मामनोली संघ आणि त्यांच्या विरोधामध्ये राज क्रीडा मंडळ कुलगाव अशी लढत पाहायला मिळते. सिद्धेश राऊत आणि त्यांच्या जोडीने मैदानावरती फलंदाज तुम्हाला पाहायला मिळत आहे. सुदर्शन जाधव चांगली सुरुवात केली आहे. 20 धावा धावपलकावरती. षटक क्रमांक 2 मध्ये आपण आहोत. 20 धावेंपर्यंत हा प्रवास झालेला आपल्याला पाहायला मिळतोय. स्ट्राईक एंडवरती पुन्हा एकदा सुदर्शन. पुढचा बॉल शपल लाईन मध्ये येऊन खेळण्याचा प्रयत्न. ऑन साइडला बॉलला टर्न केलाय. मिड विकेट रिजन मध्ये बॉल मात्र पोहोचलेला पाहायला मिळेल. एक धाव प्राप्त होईल. एका धावेने धावपलक पुढे जाईल. 21 धावा धावपलकावरती आहे. 21 विदाउट लॉस.
षटक क्रमांक 2चा खेळ अजून देखील मैदानावरती सुरू आहे. विशाल यांचं लांबलेलं षटक तुम्हाला पाहायला मिळतंय. 21 धावा धावपलकावरती आहेत. 21 विदाउट लॉस. 2 बॉल अद्याप शिल्लक आहे. या षटकामधले धावपलकर धावा आहेत 21. 14 बॉल मध्ये 22 धाव्यांची आवश्यकता आहे. ऑन साइडला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, हवेमध्ये बॉल आणि यावेळेस क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली पोहोचतायत. वेल जज कॅच आली आहे सफलता. फलंदाज बाद. सिद्धेश राऊत इथे बाद होत आहेत. पहिला धक्का लागला बॅटिंग करणाऱ्या टीमला. चला नवीन फलंदाज आपण त्वरित मैदानावरती उतरायची विनंती आहे. एकवीस धावा धावपलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. तेजस मेहर नवीन बॅटर मैदानावरती दाखल होते क्रमांक 3 वरती. गोलंदाज विशाल गोलंदाजी ट्रॅक वरती. शेवटचा 1 बॉल शिल्लक आहे. 13 बॉल आणि 13 बॉल मध्ये 22 धाव्यांची आवश्यकता आहे. 21 धावा धावपलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. 13 बॉल आणि 22 धाव्यांची अजूनही आवश्यकता मैदानावरती आहे. ज्यावेळेस कमालीचा फटका स्विच हिटचा तेजस मेहर यांच्या बॅट मधून हा बॉल जाईल. इम्प्रोव्हायझेशन स्ट्रोक चौकार. 4 धावा 4 धाव्यांच्या सहाय्याने धावपलक पुढे जाईल. 25 धावा धावपलकावरती. तेजस मेहर मैदानावरती डगआउट मधून सेट होऊन आलेत आणि आलेल्या पहिल्या बॉलवरती त्यांच्या बॅट मधून चौकार आपल्याला पाहायला मिळतो. चौकाराच्या मदतीने धावपलक पुढे जाईल. 25 धावा धावपलकावरती. ऍक्शन रिप्ले आपल्या स्क्रीनवर तुम्हाला पाहायला मिळेल. अगदी एक हात निसटला हँडलचा, परंतु तरी देखील फटका कंप्लीट केला. कमालीचा फटका आपण पाहिला आलेल्या पहिल्याच बॉलवरती. चौकार अर्जित केला आणि चौकाराच्या मदतीने धावपलक पुढे जाईल. 25 धावा धावपलकावरती. 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये अजूनही 18 धाव्यांची आवश्यकता आहे. चांगली बॅटिंग करावी लागेल. बारा बॉल आणि 18 धाव्यांची अजूनही आवश्यकता मैदानावरती असणार आहे. प्रवीण विषय गोलंदाजी ट्रॅक वरती अनुभवी खेळाडू आहेत. पाठीमागच्या सामन्यामध्ये मेडन ओव्हर टाकली होती. 3 विकेट मेडन आणि प्रवीण विषय आता गोलंदाजी ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळतील. 12 बॉल 18 धाव्यांची आवश्यकता. 25 धावा धावपलकावरती आहेत. सुदर्शन जाधव ऑन साइडला हा फटका खेळतायत. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. 2 धावांचा प्रयत्न झालाय आणि 2 धावा इथे प्राप्त होतील. 2 धावांच्या सहाय्याने धावपलक पुढे जाईल. 27 धावा धावपलकावरती. 27. 11 बॉल मध्ये 16 धाव्यांची आवश्यकता आहे राज क्रीडा मंडळ कुळगाव संघाला. सुदर्शन जाधव आणि तेजस मेहर जोडी मैदानावरती आहे आणि इथून मात्र आता 11 मध्ये 16 धावा अजूनही बनवायच्या. 27 धावा धावपलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. 11 बॉल आणि 16 धाव्यांची आवश्यकता आहे. 27 लॉस ऑफ द 1 विकेट. ज्यावेळेस लॉफ्ट केलाय फटका दमदार आहे आणि बॉल मात्र जाईल सीमारेषे पार. षटकार ही खासियत आहे सुदर्शन जाधव यांची. कमालीचा फटका आपण पाहिलाय. त्यांच्या बॅट मधून काऊ फेजला सर्वात लांबवरची बाउंड्री मात्र क्लिअर करताना पाहायला मिळत आहेत. सुदर्शन जाधव यांच्या बॅट मधून मॅक्सिमम षटकार. ऍक्शन रिप्ले आपल्या स्क्रीनवर तुम्हाला पाहायला मिळेल. आडव्या बॅटने हा प्रहार केला होता. काऊ फेजला षटकार ठोकलाय आणि 6 धाव्यांनी धावपलक पुढे जाईल. कमालीचा फटका. 10 बॉल मध्ये 10 धाव्यांची आवश्यकता आहे. रन बॉल इक्वेशन 33 धावा धावपलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. 10 बॉल 10 धाव्यांची आवश्यकता मैदानावरती आहे. ज्यावेळेस देखील लॉफ्ट केलाय हवेत बॉल आहे आणि हा बॉल देखील लंग ऑफ क्षेत्रामध्ये जाईल सीमारेषा पलीकडे. षटकार 6 धावा. आता मात्र 1 हिट अवे फ्रॉम द विक्टरी.
4 धावेंची आवश्यकता आहे. बॉल शिल्लक आहेत 9 बॉल मध्ये 4 धावेंची आवश्यकता आहे. प्रवीण विषय गोलंदाजी ट्रॅक वरती आहेत. कमालीचा फटका आपण पाहिला, सरळ बॅटने हा प्रहार केला होता लॉंग ऑफ रिजन मध्ये. सुदर्शन जाधव यांनी त्यांच्या बॅटवरून षटकार आलाय. हाफ ट्रॅकर बॉल पुन्हा एकदा हवेत लॉफ्ट केला. क्षेत्ररक्षक अचूक जागेवरती आहेत, त्यांना मात्र घरपोच सेवा दिली आहे. फ्री होम डिलिव्हरी विदाउट OTP. शरीरापासून दूर टाकलेला बॉल क्षेत्ररक्षक योग्य जागेवरती सेट केले होते आणि इथे आली सफलता. ऍक्शन रिप्ले आपल्या स्क्रीनवरती. शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न, यावेळेस मात्र खूप लांबच्या बॉलला खेचण्याचा प्रयत्न केला लॉंग ऑफ रिजन मध्ये आणि तिथे विकेट आली. चला नवीन बॅटर आपण त्वरित मैदानावरती उतरायची विनंती आहे. अभिषेक जगताप मैदानावरती दाखल होत आहेत. 8 बॉल मध्ये 4 धावेंची आवश्यकता आहे. चला अभिषेक, थोडीशी घाईने आपण मैदानामध्ये उतरायचे. 4 धावेंची आवश्यकता आहे राजकीय डायमंड कुळगाव संघाला. प्रवीण विषयांनी विकेट मिळवली. 8 बॉल मध्ये 4 धावेंची आवश्यकता आहे. अभिषेक जगताप मैदानावरती, अनुभवी गोलंदाज आहेत प्रवीण विषय. टप्प्याचा बॉल होता, हाफ ट्रॅकर आणि त्याला मात्र पाठवलंय डीप बॅकवर्ड स्कोर लेग क्षेत्रामध्ये. चौकार आला, हा विजयी चौकार आहे. अभिषेक जगताप यांनी मात्र त्यांच्या बॅटमधून हा विजयी चौकार आपण पाहिलाय. 43 बनलात आणि या ठिकाणी राजखेडा मंडळ कुळगाव संघ क्वालिफायर मॅच मध्ये दाखल होणारा पहिला संघ आहे. इथून आज कुठला संघ क्वालिफाय होतो हे देखील पाहायचे. पुढील सामना आपल्या भेटीला येईल. एका बाजूने भाईजान 11 कुळगाव आणि त्यांच्या विरोधामध्ये जय हनुमान एरंजाड, या दोन संघांदरम्यान पुढील सामना रंगताना आपल्याला पाहायला मिळेल. सेकंड राऊंडची ती दुसरी मॅच असणार आहे. मॅन ऑफ द मॅच सुदर्शन जाधव आहेत. सुदर्शन आपण यायचे विनंती आहे आणि लगातार दुसरी मॅन ऑफ द मॅचचा किताब जिंकतायत सुदर्शन जाधव, आपण या विनंती आहे.